ईशान्य मुंबईचे ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय दिना पाटील यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि अशा वेळी त्यांची मुलगी नगरसेविका राजुल पाटील ही अजून तरी ठाकरेंच्या सेनेमध्येच आहे। संजय पाटलांनी हट्ट धरला त्यामुळे त्यांच्या मुलीला नगरसेवक पदाची उमेदवारी दिल्याचा दावा ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्यांनी केला। मात्र त्यांचा हा दावा फेटाळून लावत आता मुलीसाठी उमेदवारी मागितली नव्हती असं संजय दिना पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे। निष्ठावंत आमच्या महिला कार्यकर्त्याला डावलून त्यांच्या हट्टासाठी फॅमिली कौटुंबिक हट्टासाठी आम्ही सीट मागितली नव्हती माझ्या मुलीसाठी। त्यांनी ती सीट माझ्या खांद्यावर बंदूक ठेवली आणि का बाबा ही सीट खासदारांच्या मुलीला पाहिजे, खासदाराच्या मुलीला लढायचं नव्हतं। ठाकरेंच्या पक्षाचे नेते संजय राऊत आणि खासदार संजय दिना पाटील यांच्यात नगरसेविका राजुल पाटील यांच्यावरून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी। संजय दिना पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला असला तरी त्यांची कन्या नगरसेविका राजुल पाटील यांनी ठाकरेंसोबत राहण्याचं ठरवलंय। रविवारी ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। उद्धव साहेबांना आदित्य साहेबांना भेटायला आले होते आणि माझी प्रतिक्रिया आहे, माझा स्टँड ते क्लिअर करायला आले होते की मी पक्षातच आहे आणि त्यांच्यासोबतच आहे। हे माझं स्टँड आहे। मी माझं कार्य नीट निष्ठेने करेन। संजय दिना पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश करत असतानाच त्यांच्या स्वागताचे पोस्टर लागल्याचं दिसून आलं। तर अगदी या बॅनरच्याच शेजारी ठाकरेंच्या पक्षासोबत असलेल्या नगरसेविका राजुल पाटील यांचे उद्धव ठाकरेंच्या स्वागताचे पोस्टरही झळकले। एकीकडे राजुल पाटील या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचं स्वागत करणारी पोस्टर्स लावतायत, तर दुसरीकडे त्यांच्या वडिलांचे मात्र शुभेच्छांचे, एकनाथ शिंदेंना दिलेल्या शुभेच्छांचे किंवा संजय दिना पाटील हे शिंदेंकडे गेले याच्या शुभेच्छांचे पोस्टर आहेत। कुठेतरी हा विरोधाभास नाही आहे का? पांडुपच्या प्रभाग क्रमांक 114च्या मतदारसंघातून राजुल पाटील या विजयी झाल्या होत्या। संजय दिना पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर मनसे आणि ठाकरेंच्या पक्षानं राजुल पाटील यांना मुंबई महानगरपालिका निवडणुकीदरम्यान उमेदवारीवरून ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्यांनी आणि मनसे नेत्यांनी आरोपांच्या फैरी डागल्या होत्या। महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या आणि आम्ही आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट एकत्र निवडणूक लढवत होतो। त्यावेळेला जेव्हा तिकिटांचं वाटप होत होतं त्याच वेळेला मी उद्धव साहेबांना बोललो होतो की या संजय दिना पाटलाच्या मुलीला तिकीट देऊ नका, हा तुमच्याबरोबर राहणार नाही आणि ह्याला साक्षीदार संजय राऊत आहेत। खरं म्हणजे त्यांना जायचं काहीच कारण नव्हतं। काय त्यांना जायचं कारण काय? त्यांच्या मुलीला तिकीट दिलं। निष्ठावंत आमच्या महिला कार्यकर्त्याला डावलून त्यांच्या हट्टासाठी फॅमिली कौटुंबिक हट्टासाठी आम्ही त्यांच्या मुलीला तिकीट दिलं। सगळ्यांचा विरोध होता। दरम्यान मनसे आणि ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्यांनी केलेले आरोप फेटाळून लावले। मनसेला ही जागा सुटू नये यासाठी ही उमेदवारी मुलीच्या गळ्यात मारण्यात आली असा आरोप शिवसेनेत प्रवेश केलेल्या संजय दिना पाटील यांनी केलाय। ते बोलतात माझ्या मुलीला हे दिलं, माझ्या मुलीला आम्ही मागितलं नव्हतं। ती सीट मनसेला जात होती, मनसे राजसाहेब मागे लागले होते। ती सीट त्यांची एक आमच्या अनिशा ताई होत्या त्यांच्यासाठी मागत होतं। आम्ही सीट मागितली नव्हती माझ्या मुलीसाठी। त्यांनी ती सीट माझ्या खांद्यावर बंदूक ठेवली आणि का बाबा ही सीट खासदारांच्या मुलीला पाहिजे, खासदाराच्या मुलीला लढायचं नव्हतं। तिला पूर्ण माझा मतदारसंघ बघत होती, तिचं नाव पुढे गेलं। वडील एका पक्षात आणि मुलं दुसऱ्या पक्षात अशी अनेक उदाहरणं राज्याच्या राजकारणात आहेत। शिवसेनेतल्या गेल्या 4 वर्षात पडलेल्या दुसऱ्या फुटीनंतर असेच चित्र पुन्हा एकदा दिसून आलंय। आता या सगळ्या वादानंतर राजुल पाटील काय भूमिका घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।